नमस्कार मित्रांनो. तर आपण आता एक नवीन राईडवर चाललो आहोत. ही आहे जगन्नाथपुरी उडीसा या ठिकाणी. आणि काल प्रवास चालू केला, थोडा गडबडीतच चालू केला का त्यामुळे काय व्हिडिओ बनवता नाही आला. काय प्लॅन काय नव्हता, अचानक ठरलं की जायचं, निघालो बस एवढंच. त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला. तर आजचा दुसरा दिवस. आता मी आहे आंध्र प्रदेशमध्ये. कालपासून निघाल्यापासून आपण ही चौथी स्टेट, महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तेलंगणा आणि आत्ता आंध्र प्रदेश. तर आज आपण मुक्काम करणार आहोत वैजाग म्हणजेच विशाखापट्टणम या ठिकाणी. रात्री मुक्काम केला होता हैदराबादमध्ये. मी राहिलेलं ठिकाण इथं राहिलो होतो आणि याच्या बरोबर समोर मंदिर आहे. खिडकी उघडली की मंदिराचा कळस दिसतो. मुद्दाम अशी लोकेशन निवडली होती. रूम एवढ्या काय खास नव्हत्या, ठीक आहे, पण लोकेशनसाठी मी विचार केला राहायचं इथंच. खिडकी खोलली की समोर मंदिर. कसं वाटलं सांगा. ही आपली गाडी आणि हे मंदिर. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत बेडी हनुमान या ठिकाणी. हे सुद्धा एक इथलं प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. बघूया किती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल तो आपण बघूयात. ₹5 तिकीट आहे आज जायला. तर या ठिकाणी आपण तिकीट घेतलेलं आहे ₹5. आणि हे आहे मंदिर, छोटंसं आहे. चला आज जाऊन बघूयात. तर हे छोटंसं हनुमान मंदिर आहे, बेडी हनुमान. जास्त आत काही बघण्यासारखं नव्हतं, फक्त मूर्ती होती हनुमानाची आणि जगन्नाथ यांची. बाकी सगळे आजूबाजूला घरेच आहेत. तर आपण आता बीचवरती आलेलो आहे. बघूयात कसं आहे बीच. जलक्रीडा करायची इच्छा नाही, फक्त बघायला आलेलो आहे. त्या बाजूला सगळे मच्छीबोट वगैरे आहेत. मच्छीमार लोकांचा एरिया आहे. आणि इकडं लोकांसाठी पाण्यात पोहणे, उंटावरती फिरणे, ठीक आहे, उंट आहेत. मोटर बोट सुरू असतील बघा. आहे ठीक आहे, पाण्यात खेळायला पोहायला. बाकी गोव्यासारखं नाही येतं काही. रेस्टॉरंट वगैरे किंवा गार्ड, लाईफ गार्ड तसे गोव्याच्या बीचवरती असतात. ठराविक अंतरानंतर तुम्हाला थांबवतात की आत जाऊ नका, किंवा कोणाला काही अडचण असते पाण्यामध्ये बुडण्याची वगैरे वाटत असेल
त्या लोकांना वाचवण्यासाठी असतात. तर तसल्या प्रकारचं नाही आहे, फक्त बीच आहे. या पोहा आणि जा आनंदला तर तुमचं तुम्ही बघा.